नमो बुद्धाय. सर्व आदरणीय श्रद्धा संपन्न धम्म उपासक, धम्म उपासिका, धम्म बालक आणि बालिका, सर्व धम्मिक माता पिता बंधू भगिनी आणि आदरणीय शील आणि श्रद्धा संपन्न धम्मप्रेमी, आज आपण अशा एका विषयाबद्दल जाणून घेणार आहोत जो आपल्या सर्वांच्या आयुष्याशी निगडित आहे. जेव्हा आपल्या घरातील एखादी व्यक्ती किंवा आपला मित्र आजारी पडतो, तेव्हा आपण केवळ कर्तव्य म्हणून त्यांची सेवा करतो. आजारी व्यक्तीची सेवा करणे हे जगातील सर्वात मोठे पुण्य का मानले गेले आहे. भगवान बुद्धांनी एका सेवकामध्ये कोणत्या 5 गुणांची अपेक्षा केली होती. एखाद्याची सेवा करताना आपण न कळत काही चुका तर करत नाही ना, ज्यामुळे त्या रुग्णाला बरे वाटण्याऐवजी त्रास होतो. महाकारुणिक अहरत सम्यक संबुद्धांनी असे का म्हटले होते की जो माझी सेवा करू इच्छितो त्याने आजाऱ्या व्यक्तीची सेवा करावी. आणि आजारी व्यक्तींची सेवा करण्याचे वैज्ञानिक आणि आध्यात्मिक नियम जाणून घेण्यासाठी आजचा हा गिलान सुत्त वरील व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. अगुत्तर निकायातील गिलान सुत्त म्हणजे औषधाबद्दलची माहिती, औषध सुत्त असेही म्हटले जाईल. हे अत्यंत हृदयस्पर्शी सुत्त आहे. यामध्ये भगवान बुद्धांनी आजाऱ्या व्यक्तींची सेवा करण्याचे महत्त्व आणि सेवा करणाऱ्या व्यक्तीमध्ये कोणते गुण असावेत याचे मार्गदर्शन केले आहे. एवमे सुतं एकं समयं भगवा वैशालिंग विहरती महावणे कुटागार सालाय. याचा अर्थ असे मी ऐकले आहे, एकदा भगवान बुद्ध वैशाली येथील महावनातील कुटागार शाळेत विहार करत होते. तेन खोपनसमयेन अन्यत्तरो भिक्खू गिलानो होती दुःखितो बाढ गिलानो. त्यावेळी एक भिक्खू अत्यंत आजारी आणि दुःखी अवस्थेत होता. अथखो भगवा सायन्नं समयं पटी सल्लाना उठ्ठितो येन सो भिक्खू तेनुपि संगमी उपसंगमित्वा पण्यन्ते आसने निषिद्धी निसज्ज खो भगवा ते भिक्खू आमंतेसी. जेव्हा भगवान सायंकाळच्या वेळी आपल्या एकांतातून उठून त्या भिक्खूकडे गेले आणि तिथे मांडलेल्या आसनावर बसले. बसल्यावर भगवंतांनी तिथे उपस्थित भिक्खूंना संबोधित केले. पांचही भिक्कवे धम्मेहि सम्मान गतो गिलानु पठ्ठाको नालं गिलान उपठ्ठातु कतम्मेहि पांचही. भिक्खूंनो, 5 गुणांनी युक्त असलेला सेवक आजारी व्यक्तीची सेवा करण्यास पात्र नसतो. ती 5 गुण कोणते? ना पटी बलो होती भेसज्जं विधातू. तो औषध तयार करण्यास समर्थ नसतो. दुसरे, सप्पायाय सप्पायं न जानाति असप्पायं अपनामयति सप्पायं उपनामयति. त्याला काय पथ्य आहे आणि काय नाही हे समजत नाही. तिसरे, आमिसंत रूपठ्ठायको होती नो मेत्ताचित्तो. तो लाभाच्या आशेने सेवा करतो, मैत्री भावाने नाही. 4, जे गुच्छिंची होती उच्चारंगवा पस्सावंगवा खेलंगवा वंतवा अपण्णेत्तुं. त्याला विष्टा
मूत्र, लाळ किंवा उलट्या साफ करण्याचा कंटाळा येतो. 5. न पटी बलो होती गिलानं कालेन कालं धम्मिया कथाय संदस्सेंतुं समापेंतुं समुत्तेजेतुं सम्महंसेतुं. तो आजारी व्यक्तीला वेळोवेळी धम्मोपदेश देऊन उत्साहित किंवा प्रसन्न करू शकत नाही. पांचही भिक्कवे धम्मेहि सम्मान गतो गिलानो पठ्ठाको अलंगिलानं उपठ्ठांतु कत्तमेहि पांचही. परंतु भिक्खूंनो, जो 5 गुणांनी युक्त असतो तो आजारी व्यक्तीची सेवा करण्यास योग्य असतो. 1. पटी बलो होती बेशंजंग धातू. 2. सप्पायाय सप्पानं जानाति असप्पायं अपनायमति सप्पायं उपनामयति. 3. मेत्ता चित्तो गिलानो उपठितितो आमी संतु रूपठ्ठायको. 4. अजय गुच्छी होती उच्चारं वा पस्सावं वा खेलं वा वंतं वा अपन्नेत्तुं. आणि 5. पटी बलो होती गिल्लान कालेन कालं धम्मिया कथाय संदंसेतु समापेतुं सम्मुत्तेजेतु संपहंसेतु. इमे हि खो भिक्कवे पंच हि धम्मे हि सम्मागतो गिलानु पठ्ठाको अलंगिलानं उपठ्ठातुती. या 5 गुणांनी युक्त असलेला सेवकच खऱ्या अर्थाने आजारी व्यक्तीची सेवा करण्यास पात्र आहे. आदरणीय धम्मप्रेमी बंधू भगिनी, माता पिता, आज आपण गिलान सुत्ताच्या माध्यमातून हे शिकलो की केवळ औषधोपचार करणे म्हणजे सेवा नव्हे. तथागत भगवान बुद्धांनी सांगितल्याप्रमाणे जो सेवक मैत्री भावाने सेवा करतो, रुग्णांची घाण साफ करताना त्याला कंटाळा वाटत नाही आणि त्याला धम्माच्या माध्यमातून मानसिक बळ देतो, तोच खरा सेवाधारी उपासक आहे. महाकारुणिक अहरत सम्यक संबुद्धांनी स्पष्ट म्हटले आहे की यो भिक्कवे मंग उपठ्ठेयं सु गिलानं उपठ्ठेयं. भिक्खूंनो, ज्याला माझी सेवा करायची आहे त्याने आजारी व्यक्तीची सेवा करावी. म्हणूनच जेव्हाही तुम्हाला कोणा आजारा व्यक्तीची सेवा करण्याची संधी मिळेल तेव्हा ती संधी सोडू नका, कारण त्या सेवेतूनच आपल्याला खऱ्या अर्थाने बुद्धांच्या करुणेचा अनुभव येतो. जर तुम्ही स्वतः आजारपणातून जात असाल तर हा धम्म संदेश नेहमी लक्षात ठेवा. शरीर आजारी असू शकते, पण तुमचे मन आजारी पडू देऊ नका. महाकारुणिक अहरत सम्यक संबुद्धांनी सांगितले आहे की शरीर हे निसर्गाच्या नियमाधीन आहे, ते बदलणारच, पण सजगतेने आपण वेदना सहन करण्याची शक्ती मिळवू शकतो. हा आजार कायमस्वरूपी नाही. ज्याप्रमाणे सुख येते आणि जाते त्याचप्रमाणे हे दुःख आणि वेदनाही निघून जातात. या अनित्य स्वरूपाचा विचार करावा. धम्म आपल्याला सांगतो की सकारात्मक चित्त अर्धा आजार बरा करण्यास मदत करते. ध्यानाचा आणि मैत्रीचा आधार घ्या. मृत्यू किंवा भविष्याची भीती सोडून वर्तमानात जगा. धम्माचा आश्रय घेतल्याने भीती नष्ट होते आणि शरीर लवकर बरे होते. या धम्मदेशनेच्या माध्यमातून मी सर्वांसाठी उत्तम आरोग्यासाठी मंगल मैत्रीची कामना करतो. भवतु सब मंगलं रक्षन्तु सब देवता. सर्वांचे मंगल हो, सर्वांचे कल्याण हो, सर्वांना सुख, शांती, उत्तम आरोग्य आणि दीर्घ आयुष्य प्राप्त हो. जळातील, थळातील आणि गगनातील
सर्व दृश्य अदृश्य प्राण्यांवरती तथागतांच्या मंगल मैत्रीची अनुकंपा हो. सर्वांचे मंगल हो, सर्वांचे कल्याण हो.